ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. पिकअपमधील 8 जनावरे कत्तलीसाठी जाताना पकडले. शहर पोलिसांच्या पथकाने रविवार दिनांक 14 सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एका बोलेरो पिकअपसह 8 जनावरे कत्तलीसाठी नेण्यात येत असताना पोलिसांनी जनावरांसह वाहन असा एकूण 6,65,000चा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील मंगरुळपीर येथून एका बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH37 T2861 यामधून जनावरांची अनधिकृतरित्या वाहतूक करून सदर जनावरे कत्तलखान्याकडे नेले जात असल्याची माहिती हिंगोली शहर पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र पाडळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेवाळे, जमादार अशोक धामणे, धनंजय क्षीरसागर, संतोष खरे, गणेश लेकुळे, विलास वडकुते, आझर पठाण, संजय तोडेवाले यांच्या पथकाने 14 जुलै रोजी सकाळपासूनच वाशिमकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली होती. दरम्यान सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एक बोलेरो पिकअप आली असताना पोलिसांना चालकास थांबवण्याची सूचना केली. त्यानंतर चालकाकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी पिकअपच्या मागे लावलेल्या लाकडी पाट्या काढून पाहणी केली असता त्यात 8 जनावरे आढळून आली. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. पिकअपमधील 8 जनावरे कत्तलीसाठी जाताना